शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। हेक्टरी 50,000ची मदत करा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून लातूरमधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। त्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी त्यांनी केली। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत। तर यावर शिंदेंनी टीका देखील केलेली आहे। दौरे करा पर्यटन नको असं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केलाय। तुम्हाला साथ सोबत करायला आलेले आहे, फक्त कोणी खचू नका। लातूरमधील काडगाव भागात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणीही केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या। सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत जर का नीट पाहिली तर तुम्हाला ती पुरेशी आहे का? आता हा हंगाम तर गेला, बरोबर आहे। आता काही ठिकाणी जमीन खरडून गेली, पुढचे ते माती टाकण्या बिकण्या सगळ्या गोष्टी आल्या। तर हे सगळं बघितल्यानंतर साधारणतः तुम्हाला काय वाटतं किती कमीत कमी सरकारनं आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे आणि कर्जमाफी करावी सर्वसाधारण। आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत, त्याच्यामुळे तुमचा आवाज हा आम्ही तिकडे बरोबर त्यांच्या कानावर घालून आपण करून घेऊ। आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे ती वेळेवर येते की नाही वगैरे सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून ती करून तर घेऊ। आणि आणखीन तुम्ही जे म्हणता की हेक्टरी 50,000 त्याची पण मागणी लावून धरू। फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, त्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी पाहणी दरम्यान उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500। आणि आता जे नुकसान झालंय, पाणी म्हणजे पिकं जी होती ती सडून गेलेत, हे साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाहतूक झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च, माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर? आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे। पुढे धाराशिवच्या इटकूरमध्ये सुद्धा जाऊन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेळ्या वाहून गेल्यात, आज शेळ्या समजा पीक हे समजा काही राहिलेलं नाही, घरात इथं आम्ही पसार गेला। तुम्ही एकटे नाहीयेत, आम्ही सगळे सोबत आहोत। फक्त नाईलाज माझा असं आहे की आज माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये। मी तुम्हाला फक्त एक धीर देतोय, ज्या काही मागण्या त्या लावून धरू आणि त्या मागण्या मान्य करून घेऊ। फक्त एकच आहे, कोणी खचून जाऊ नका, धीर सोडू नका। हा ताई, ज्या वेळेला तुम्ही होते ना मंत्रिपदावर, त्यावेळेला तुम्ही पटकन निर्णय घेतला होता, पटकन 50,000 2-2 लाख रुपये टाकले होते। आम्हाला अजून इच्छा आहे की तुम्ही एकदा तरी अजून यावं सत्तेवर। मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य तुमची योग्य वेळ येणार कधी का, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाहणार आहात। आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कालपासा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे। माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे। सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत। तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं। कृपा करून असं वेडवाकडं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका।